नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब किचनमध्ये. आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी की तुम्ही रोज रोज नाश्त्याला बनवली तरी बोर होणार नाहीत आणि अगदी अचूक प्रमाणात बनवून तयार कराल. आणि ज्यांना जमत नसेल ते देखील एकदम परफेक्ट ही रेसिपी बनवू शकता. तर अशीच तुम्हाला मी अगदी सॉफ्ट फ्लफी आणि परफेक्ट कसा खमण ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर पूर्ण रेसिपी बघा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि मला फीडबॅकमध्ये नक्की कळवा. तर इथे आपण जो काही खमण ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे 2 कप बेसन पीठ घेत आहे. तर इथे मी कपाचा वापर केलेला आहे. या जागी तुम्ही वाटीचा किंवा एखाद्या ग्लासचा मेजरमेंटचा तुम्ही कोणतंही एक माप ठरवून घ्यायचं आहे. त्याच्या मापाने तुम्ही हे घ्यायचं आहे. तर मी इथे कप घेतलेला आहे, जो मेजरमेंट कप असतो तो. तर त्या कपाने मी इथे 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपण इथे बेसन पीठ तर घेतलेलं आहे. पण बेसन पीठ हे घरचं घ्यायचं की बाहेरचं हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर कधीही खमण ढोकळा बनवत असताना बेसन पीठ हे बाहेरचंच घ्या, जे की एकदम तुमचा नायलॉन टाईप तुमचा हा खमण ढोकळा बनून तयार होईल जाळीदार. कारण जे आपलं घरचं बेसन पीठ असतं त्याच्याने आपला परफेक्ट असा जाळीदार नायलॉन ढोकळा हा बनतच नसतो. तर त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, जेव्हाही तुम्हाला खमण ढोकळा बनवायचा आहे त्यावेळेस बेसन पीठ हे बाहेरचं बाजारातलं जे रेडीमेड पीठ असतं पाकिटातलं तेच यूज करायचे. त्याच्याने आपला जो खमण ढोकळा असतो तो अतिशय असा मस्तपैकी असा फ्लफी आणि स्पंजी बनून तयार होतो. सुरुवातीला आपण इथे जो लिक्विडचा बेस असतो खमण ढोकळ्याचा तो बनवून घेत आहोत. तर त्यामध्ये मी 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा साखर घातलेली आहे, गोड साखर. त्याचबरोबर 1 छोटा चमचा जो की 1 टीस्पून म्हणतो आपण त्याला, तो इथे मी घातलेली आहे बारीक साखर. आणि त्याचबरोबर तेवढ्याच चमचेच्या मापाने मी इथे घातलेले आहे लिंबूसत्व. तर हे सगळं घालून झाल्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपलं जे काही हिंग असतं ते देखील थोड्या प्रमाणात मी इथे घातलेलं आहे. आता ते घालून झाल्यानंतर व्यवस्थित असं साखर चांगलीपैकी वितळेल असं तुम्ही त्यामध्ये चांगल्यापैकी असं व्हिस्कच्या सहाय्याने ते फेटून घ्यायचं आहे. लिक्विड फॉर्ममध्ये सगळं काही व्यवस्थित असं झाल्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून असं तेल टाकायचं आहे. कारण जेवढं तुम्ही त्यामध्ये तेल चांगल्या प्रमाणात टाकाल तेवढा तुमचा जो काही ढोकळा आहे तो असा मऊसूत बनेल आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही खाल तो असा गळ्याखाली चिटकणार नाही. बरोबर, खमण ढोकळा हा जाळीदार बनण्यासाठी तेलाचा देखील तेवढाच महत्त्वाचा रोल असतो. तर इथे तेल देखील हे अगदी कंजूसपणा न करता व्यवस्थित असं त्याला लागेल एवढं तेल त्यामध्ये घालायचं आहे. जसं की 1 कप बेसनसाठी 1 टेबलस्पून तेल घाततो. तसंच 2 कप बेसनसाठी 2 टेबलस्पून तेल आपण यामध्ये घातलेलं आहे. तर आता जे काही उरलेलं बेसन पीठ होतं ते मी यामध्ये घालत आहे. आता ते व्यवस्थित असं थोडं-थोडं पाणी ॲड करून आपण ते व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत. जेवढं तुम्ही चांगलं ह्या बेसन पीठला फेटाल तेवढा तुमचा खमण ढोकळा हा जाळीदार बनेल, फ्लफी बनेल, स्पंजी बनेल. त्याचबरोबर तो कसा असा मुलायम होईल ते देखील मी तुम्हाला असं त्यामध्ये सांगणार आहे, दाखवणार आहे. तर आता जे काही आपण पाणी होतं ते पाणी आपण 1 कप घेतलेलं होतं सुरुवातीला, तेवढंच पाणी आपण त्यामध्ये घातलेलं आहे. अजूनपर्यंत आपण दुसरं पाणी हे म्हणजे त्याच्या एक्स्ट्रा पाणी आपण घेतलेलं नाही आहे. तर हळूहळू आपण हे बेसन पीठ असं फेटत जायचं आहे. सुरुवातीला डायरेक्ट आपण पाण्यामध्ये बेसन पीठ टाकतो तसं न करता पहिले बेसन पीठ चाळून झाल्यानंतर ते आपण पहिले एक लिक्विड फॉर्म तयार करायचा आहे थोडासा आणि मग त्यामध्ये थोडं-थोडं बेसन पीठ घालत त्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालत जायचं आहे. जेणेकरून त्यामध्ये बिलकुलही गाठी राहणार नाही. तुम्ही बघू शकता. आता एवढं पाणी आपलं राहिलेलं होतं तर ते आपण त्यामध्ये घातलेलं आहे. तर आता व्यवस्थित असं जे घट्ट आहे आपलं मिश्रण हे बेसन पीठचं ते पातळ होण्यासाठी मी थोडं-थोडं परत पाणी यामध्ये टाकत आहे. तरी पण मला यामध्ये बेसन ढोकळा बनवत असताना 1 कपच्या वरती 2 टेबलस्पून असं पाणी लागलेलं होतं. तर इथे आपलं जे काही पाणी आहे ते मी पूर्ण टाकून देत आहे आणि परत मी त्यामध्ये पाणी घेत आहे. तर पाणी मी खाली घेतलेलं आहे बघू शकता आपण खालचा जो कपचा जो खालचा बेस आहे तो पूर्ण भरलेला आहे. तर मी त्यामधलं थोडंसं पाणी परत त्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे पीठ असं पातळ करून घेत आहे. तर भरपूर लोकांना प्रश्न असतो, ताई आम्ही हळद टाकतो. तर हळद टाकल्यानंतर ढोकळ्याचा कलर हा अगदी लाल-लालसारखा असा होऊन जातो. रॅडिश टाईप असा तो दिसतो आतमधून. तर बिलकुल तसं होणार नाही. तुम्ही या पद्धतीने करा आणि ढोकळा चांगल्यापैकी फुलायला पाहिजे यासाठी कधीही ढोकळा बनवत असताना आपला जो काही इनो असो किंवा खायचा सोडा असो, तो पहिले न टाकून देता अगोदर एकीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि मग जेव्हा तुम्ही ते भांडं त्यामध्ये ठेवाल म्हणजे आपलं त्या स्टीमरमध्ये तेव्हाच तुम्ही त्यामध्ये इनो किंवा खायचा सोडा घालायचा आहे. जेणेकरून
तो टायमावर ॲक्टिव्ह होईल आणि लवकरात लवकर फुलायला म्हणजेच तो जाळीदार व्हायला मदत होईल. इथे आपण एक पॅकेट म्हणजे एक सचेत असा इनो घेतलेला होता. तो मी तुम्हाला एका चमच्याने देखील मोजून दाखवलेला आहे. तर 1 टीस्पून आपला बरोबर इथे जो काही इनो होता तो आपण इथे घेतलेला आहे. तो त्यामध्ये टाकून झाल्यावर त्यामध्ये जे काही आपलं पाणी आपण वरचं घेतलेलं होतं 2 टेबलस्पून ते पाणी देखील आहे ते थोडंसं त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला 1 कप पाणी त्यावरती 2 टेबलस्पून असं आपल्याला इथे पाणी लागलेलं आहे. तर ते टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं तो इनो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर एक केक टिन घेतलेला होता मी, त्यामध्ये मी सगळं काही मिश्रण असं काढून घेतलेलं आहे. आता त्या केक टिनमध्ये मी एक टूथपिक फिरवून घेणार आहे, जेणेकरून आपला जो ढोकळ्याच्या एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि व्यवस्थित असा आपला जाळीदार ढोकळा बनायला मदत होईल. तर आता हा ढोकळा आपण 10 ते 12 मिनिटासाठी आपण मीडियम आचेवरती असा स्टीम करून घेणार आहोत आणि झाकण झाकून घ्यायचं आहे. आता बघू शकता आपण किती मस्तपैकी केकसारखा आपला हा ढोकळा इथे बनून तयार झालेला आहे. अगदी फ्लफी बनलेला आहे. अगदी मिश्रण जे काही आहे ते फुलून आलेलं आहे. बिलकुलही टूथपिकला चिटकलेलं नाही आहे. तोपर्यंत आपला खमण ढोकळा हा थंड होत आहे. तोपर्यंत त्यासाठी लागणारा तडका आपण बनवून घेणार आहोत. तर एक छोटी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि काही मोठ्या मिरच्या येतात, ढोबळ्या मिरच्या, त्या मी इथे थोड्याशा लांब-लांब स्लाईसमध्ये अशा चिरून घेतलेल्या आहेत 4 भागामध्ये आणि त्या व्यवस्थित अशा फ्राय करून घेत आहे. मिरच्या चांगल्यापैकी फ्राय करून झाल्यानंतर त्या काढून घ्यायच्या आहेत एका भांड्यात आणि त्याच तेलामध्ये आपण तडका लावणार आहोत. तर इथे मी काही मोहरी घेतलेली आहे. त्याचबरोबर थोडंसं जिरं देखील घेतलेलं आहे आणि ते सगळं काही व्यवस्थित असं तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि 1 ग्लास आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 2 चमचे त्यामध्ये साखर घालायची आहे. तर इथे आपलं जे काही त्याचा तडका होता तो आपण इथे त्याला एक चांगली उकळ काढून घेतलेली आहे. आता तो चांगल्यापैकी असा थोडासा कोमट होईल तोपर्यंत एका साईडला ठेवायचा आहे. तर इथे आपण जे काही आपला ढोकळा होता त्याचं आपण असं कटिंग करून घेणार आहोत. तर बघू शकता आपण आपला जो काही ढोकळा होता तो कसा असा फ्लफी झालेला आहे. तर अगदी तुम्ही हा ढोकळा या मेजरमेंटमध्ये कधीही केव्हाही बनवू शकता. लहानापासून मोठे देखील अगदी सोप्या पद्धतीने आपला हा ढोकळा बनवू शकता. तुम्ही कोणत्याही टायमाला एनी टाईम तुम्ही हा नाश्त्याला किंवा जेवणामध्ये वेट लॉसमध्ये तुम्ही हा ढोकळा बनवून नक्की ट्राय करून बघा. कारण खूपच सोप्पा आहे, बनायला देखील सोपा आहे आणि त्याचबरोबर हेल्दी देखील आहे आणि ज्यांना कोणाला जमत नाही किंवा जे बिगिनर्स आहेत त्यांना देखील हा जो ढोकळा आहे तो जमेल. तर बघू शकता आपण किती जाळीदार बनलेला आहे आपला हा ढोकळा, अगदी स्पंजी बनलेला आहे. तर तुम्हाला जर का ढोकळा आवडत असेल, ढोकळा प्रेमी असाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर एकीकडे आपला जो काही ढोकळ्याचं जे काही पाणी होतं, जे काही तडका लावलेलं ते आपण त्यामध्ये ते सिरप घालत आहोत साखरेचं. आता आपण व्यवस्थित असं सगळं काही त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ते पाणी. जेवढा तुम्ही त्याच्यामध्ये जे आपण ढोकळ्याचा जो तडका आपण त्यामध्ये घालणार, जेवढं त्यामध्ये टाकणार, तेवढा आपला जो काही ढोकळा आहे तो स्पंजी, जाळीदार होईल, नायलॉनसारखा होईल. तर बघू शकता आपण किती जाळीदार आपला हा ढोकळा झालेला आहे. तर आता एका प्लेटमध्ये मी तुम्हाला हे सगळे पीस असे काढून दाखवत आहे. हा ढोकळा तुम्ही ग्रीन चटणीसोबत त्याचबरोबर त्यावरती जर का तुमच्याकडे बारीक शेव असेल ती देखील घालू शकता. मस्तपैकी हिरव्यागार कोथिंबीरसोबत सजवून तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता. वेट लॉससाठी देखील खूपच फायदेशीर आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅक द्यायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.